मिलिंद जोशी सरांचं एवढं छान भाषण अस्खलित आणि एवढं पल्लेदार झालं की ते संपू नयेच असं मला वाटत होतं आणि मला गैरहजेरीचा मान मिळेल अशी शक्यता वाटत होती, पण ती मावळलेली आहे. अतिशय मला असं वाटतं की आजकाल मराठी साहित्याच्या भूतकाळाबद्दल एवढ्या अभूतपूर्व घटना, बातम्या आणि वृत्तांत यांचा सार संग्रह जसा काही मिलिंद जोशी यांच्याकडे आहे आणि त्यांनी आज या निमित्तानं आपल्या पोतडीतून ज्या एकापेक्षा एक चिजा बाहेर काढल्या त्या ऐकून माझंही मन भुलून गेलं. मित्र हो, सकाळ माध्यम समूहाच्या तर्फे आयोजित केलेला हा रंगतदार शब्द सोहळा या संभाजीनगरमध्ये, सकाळचं आमचं नातं फार पूर्वीचं आहे. आज अनेक महनीय व्यक्ती या ठिकाणी आहेत. आदरणीय बाबा भांड यांनी सांगितलं की शिक्षकांनी विचारलं होतं किंवा सुचवलं होतं की एवढे सुंदर मार्क्स, गुण तुमच्या गुणपत्रिकेत असताना तुम्ही तुमची पत्रिका अडचणीत का टाकता आणि तुम्ही कशाला लेखक व्हायच्या नादाला लागता. परंतु त्यांनी जर लेखक होण्याचा किंवा प्रकाशक होण्याचा वसा घेतला नसता तर मराठवाड्यासारख्या विभागात 2,500-3,000 हजार ग्रंथ दुसरे कुणी प्रकाशित केले असते. या निमित्तानं मला आठवण होते ते एका व्यक्तीची, गणेश आत्माराम खांडेकर या नावाचा सडपातळ असा दुबळा मनुष्य मुलगा होता आणि त्याला सावंतवाडीच्या नानोलीच्या एका सावकारानं दत्तक म्हणून घेतला आणि त्या सावकाराचा मोठा सोन्या चांदीचा व्यापार होता आणि या दत्तक मुलाच्या नावानं सोन्याची पेढी करावी असं म्हणून तो सावकार म्हणजे इरेला पेटलेला होता. दत्तक पत्र झालं आणि नंतर काही दिवसानं त्या सावकाराच्या दुर्दैवानं दत्तक चिरंजीव पळून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमचं फक्त नाव घेऊन जातो, पण मला माझ्या खऱ्या देवाच्या मंदिराकडे धावायचं आहे. आणि तो शिरोड्याला गेला, तिथं शिक्षक झाला आणि कपलक परिस्थितीमध्ये शब्दांची संगत जोडली आणि पुढे माय मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देणारा तो महान लेखक बनला, ज्याचं नाव विष्णू सखाराम खांडेकर. मित्र हो, त्या मालवण आणि कराड किंवा कोल्हापूरकडे किती सोन्याच्या पेटा आल्या असतील, सजून गेल्या असतील, परंतु चंद्रसूर्य आहे आणि माय मराठी आहे तोपर्यंत वि स खांडेकर हे नाव अमर राहणार आहे. ही शब्दांची ताकद असते. मित्रांनो, आज इथे संजीवनी तडेगावकरजी ज्यांचे शब्दही सुंदर आहेत आणि ज्यांचा कंठही अतिसुंदर आहे असं आपल्याला आढळून आलं. खरं म्हटलं तर कवीचे शब्द कधीच म्हातारे होत नाहीत. कवीचे शब्द हे साजिवंत असतात, तरुण असतात. कवी एक वेळ म्हातारा होतो. पण आजकाल अशी उदाहरणं बघायला मिळतात की शब्दही तरुण आहेत आणि कवीही तरुण आहे. हे इंद्रजित भालेराव यांच्याकडं बघितल्यावर कुणालाही पटेल. लॉंग शॉट मधून अजूनही तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यासारखे दिसता. त्याबद्दल तुमचं कौतुक. वीरा राठोड यांनी औरंगाबाद, जुन्या औरंगाबादची जी परंपरा सांगणारी एक अतिशय सुंदर कविता म्हटली आणि मला माहिती आहे की तो मलिक अंबर जवळजवळ 11 वेळा त्याला विकला गेला होता इकडून तिकडून वगैरे. त्याची सुंदर आठवण आणि केवढा पल्लेदार तुमचं म्हणजे काय म्हणे त्याला मतप्रदर्शन आहे, केवढा पल्ला आहे तुमच्या कवितेमध्ये. अगदी अजिंठा आणि वेरूळच्या अपूर्व लेण्यापासून पलंगतोड पानापर्यंत केवढा प्रवास तुम्ही त्या एका कवितेमध्ये मांडलेला आहे. तुमचंही अभिनंदन करावंसं वाटतं. खरंच शाळिग्रामजी, आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही की समोर गर्दी कमी आहे वगैरे. गर्दी भरपूर झाली तुमच्या आमच्या कृपेनं. मुळात मी खेड्यातला विद्यार्थी, गाई गुरं सुरुवातीला राखणं आमचा धंदा आणि सुरुवातीला आवाज माझा खूप चांगला होता
आणि रानात गाई गुरे नेली की ती जरा बऱ्यापैकी पोटात त्यांच्या घास गेला की मी त्यांच्या समोर सुंदर कविता नाचून गाऊन दाखवत असो आणि ती गाई गुरा अशी थांबून राहायची, माझ्याकडे बघायची. आणि एकदा एक स्वामी त्या रस्त्याने गेले होते. ते म्हणाले, बाळ तू एवढ्या बहारीनं शब्द उच्चारतोयस की 4 पायाची जनावरं तुझ्या शब्दानं थांबतायतच. तू जरा अजून प्रयत्न कर, 2 पायाचे लोक तुझ्या शब्दावर डोलू लागतील. अशा मला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या. मला सांगायचं हेच आहे की शब्दांची जी ताकद आहे ती तुम्हाला तोलता येणार नाही, मोलता येणार नाही. सम्राट अशोक होऊन गेला किंवा दिल्लीचे एकापेक्षा एक मोठे सुलतान होऊन गेले, अकबर होऊन गेला, पण भाग्य रामायण आणि महाभारताचं. अनेक युगातल्या राजासारखे राजे, हे अनेक युगामध्ये राजे गेले, राज पॅलेस झाले, सुंदर राण्या झाल्या, सगळं झालं, युद्ध झाली, पण रामायण आणि महाभारत काळाला व्यास आणि वाल्मिकी मिळाले. आणि त्यामुळं त्या काळाला त्यांनी शब्दानं जी उंची दिली त्या उंचीची शिखरं दुसऱ्या कोणाला गाठता आलेली नाहीत. व्यास आणि वाल्मिकीचं हे सामर्थ्य आहे. आज इथं अनेक निवडक रसिक वाचक लेखक वगैरे आहेत. ग्रंथप्रेमी मानसिंग पवार जी दिसतात मला, माय मराठीतल्या उत्तम कथा लेखिका छाया महाजन दिसतात, अनेक माझी मित्रमंडळी या ठिकाणी मला दिसतात. मित्रांनो, आता वेळ माय मराठी आणि आपली भाषा आणि आपली संस्कृती याबाबत सखोलतेनं विचार करण्याची आलेली आहे. परवाच मला दुआ तिवारी यांची कविता एक वाचायला मिळाली, म्हणजे नव्यानं मी ती वाचली. सह्याद्री उभा साक्षीदार, इतिहासाचा पेहरेदार, त्याच्या कड्या कड्यावर कोरले वीरांचे रक्तमय विचार. ही माती नव्हे जनामनाचे, ही माती नव्हे जनामनाचे श्वास, जिथे पडले पाऊल शिवबाचे, पाषाणांचाही बनला इतिहास. अशी थोर परंपरा असलेल्या या भूमीमध्ये आता भाषा, साहित्य आणि संस्कृतीला बऱ्यापैकी वाईट दिवस आलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण काही वर्षापूर्वी, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीच एक आमचे म्हणजे ग्रंथालय कर्मचाऱ्यांचं प्रकरण घेऊन काही मंडळी एका मंत्र्याला भेटायला आलेली होती. आणि तो माजलेला मंत्री म्हणत होता की पुस्तक वाचून कोण शहाणं झालंय का. मग मला असं म्हणावं असं वाटलं की साहेब, फक्त टेंडर मंजूर करून कोणी हुशार झालंय का. खरं म्हटलं तर भाषेकडं आणि संस्कृतीकडं आपण कुठल्या नजरेनं पाहतो हे महत्वाचं आहे. मला इथे आता आमच्या मित्रांनी जे लिहिलं राजांचं चरित्र, त्या राजांच्या चरित्रांचा सगळा ध्यास अभ्यास सगळा पाहताना मला नेहमी वाटतं की ग्रंथालयीन कर्मचारी, आपण कुठल्या राजेसाहेबांचं उदाहरण दिलं, सयाजीराव महाराज बडोद्याचे गायकवाड, यांच्यावर यांचं उत्तम काम इतकं आहे की सयाजीराव गायकवाडांनी 100 वर्षापूर्वी जी ग्रंथ प्रकाशित केले होते किंवा ग्रंथाची जी परंपरा होती ती मोडीत निघालेली आहे. आता वर्णन एका वक्त्याने केल्याप्रमाणे खरंच की ज्याच्या घरामध्ये ग्रंथाचं कपाट नाही त्याचं राजकारण आणि संस्कृतीकरण सगळं सपाट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना किती पगार आहेत? 2 वर्षापूर्वी मी आढावा घेतला होता, 2200 रुपये 2300 रुपये पगार. म्हणजे रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुराला सुद्धा त्यापेक्षा अधिक पगार मिळतो. आणि ज्ञानोबा तुकोबाची साहित्य संस्कृतीची जे पालखी आपल्या खांद्यावर घेऊन जातात त्यांना किती आपण वाईट वागणूक देतो, वर्तणूक देतो. ठीक आहे, तुम्ही लाडक्या बहिणींचे लाड करा, आमचं काही म्हणणं नाही आहे,
पण ज्या लाडक्या बहिणी महिनाभर ग्रंथालयामध्ये अहोरात्र कष्ट करतात, त्या कष्टाची तुम्ही काही किंमत कराल की नाही? माय मराठीची ती सेवा करतात. आणि मी अनेक मंत्र्यांना सांगितलं की विशेषतः ग्रंथालयामध्ये काम करणाऱ्या आमच्या ज्या अनेक भगिनी आहेत, ह्या कमी पैशामध्ये का करतात? याचं कारण घरामध्ये काहीतरी अपघात घडलेला असतो, मोठं आजारपण आलेलं असतं, कुठंतरी त्याला मदत करावी म्हणून सुशिक्षित समाजातल्या अनेक पांढरपेशा समाजातल्या मुलींना अहोरात्र मेणबत्तीसारखं जळावं लागतं. मात्र त्यांच्या कामाला तुम्ही काही किंमत देत नाही. नवीन ग्रंथ विक्री नाही, नवीन ग्रंथ खरेदी नाही. अरे ज्या यशवंतराव चव्हाणांनी ग्रंथाची मोठी चळवळ सुरू केली, महाराष्ट्राचा पहिला सुसंस्कृत मुख्यमंत्री ज्यांनी गाव तिथं ग्रंथालय व्हायला पाहिजे असा ध्यास पकडला होता. आज गेल्या वर्षी मी हरियाणात गेलो होतो. हरियाणामध्ये गाव तिथं ग्रंथालय ही चळवळ आहे, पण महाराष्ट्रातली ग्रंथालयाची चळवळ ही मोडीत निघालेली आहे. आणि म्हणून परवा साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये मी मुख्यमंत्र्यांसमोर शासनाला सांगितलं की 6 पदरी रस्ते होत आहेत, मोठे मोठे ब्रिज बांधले जात आहेत. एका साध्या ओढ्यावरच्या किंवा छोट्या नदीवरच्या त्या ब्रिज बांधायला काही हजार कोटी रुपये लागतात. आणि साहित्य आणि संस्कृतीचं 60 वर्षाचं बजेट एका बाजूला आणि त्या ओढ्यावरच्या पुलाचं बजेट एका बाजूला. आणि म्हणून मी साहेबांना सांगितलं तुम्ही गांभीर्यानं पहा, हा सामान्य पूल नाही. साहित्य संस्कृती हा सामान्य पूल नाही, हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा संस्कृतीचा पूल आहे, इतिहासाच्या वारसाचा पूल आहे, माय मराठीच्या थोरपणाचा पूल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मला मुद्दाम सांगायला पाहिजे की मी या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. प्रत्येक लेखकाची महत्वाकांक्षा असते. मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो याचं मला फारसं कौतुक वाटलं नाही, पण मला अभिमान वाटला की शेतात काम करणाऱ्या एका धाडशी अशिक्षित मराठा स्त्री, निरक्षर माता, तिचा पोर साहित्य संमेलनाचा पहिल्यांदा अध्यक्ष झाला याचा मात्र मला अभिमान खरोखर आहे. मी ज्या गावातून आलो, अरे किती खेडं होतं, 1200 लोकवस्ती होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, मारुतीच्या मंदिरात शिकलो. 7वीला 5चा पट होता. आता तुम्ही जर 20चा पट त्या काळात असता तर आम्ही शिकलोच नसतो. म्हणून मला असं वाटतं की मुलांना मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या कितीचा पट आहे हे गणित तुम्ही सांगू नका. उलट तुम्ही त्या शाळेमध्ये 1 विद्यार्थी असला, 2 विद्यार्थी असले तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे, ती शाळा टिकली पाहिजे. कारण कुणी सांगावं, उद्या त्या एका पोरापैकी एक जण उद्याचा ज्ञानेश्वर होईल, दुसरा तुकोबा होईल, माय मराठीतून कुणी सांगावं. आणि त्यासाठी मराठी शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद पडता उपयोगाच्या नाहीत. माझ्या गावात ग्रंथालय नव्हतं, सुविधा नव्हत्या, पण तिथल्या निसर्गानं, वातावरणानं, लोककलेनं मला काय दिलं. आमच्या काळात ती विठाबाई भाऊमांग यांचा तमाशे यायचा. माझे चुलते पाटलाचं पोर, आता जाऊ दे कुलकर्ण्याचं नाव घेत नाही, नाहीतर लोक तेच खेळत बसतात. म्हणजे मी पाटील आणि कुलकर्णी एका वाक्यात म्हटलो, त्याच्यावर सोशल मीडिया एवढा खेळत बसला की पुढे 1.5 तासाचे मी जे विचार मांडले होते ते मांडायचं भानच राहिलं नाही त्यांना. तर माझे चुलते तमाशाला घेऊन गेले होते. विठाबाईचा तमाशा होता आणि विठाबाई 30-35 असतील त्यावेळेला, जोरात नाचत होते. आम्ही 3रीत होतो, मला काही कळत नव्हतं. आणि आजूबाजूची मुलं शिट्या वाजवायला लागली, पुरुष शिट्या वाजवायला लागले, सगळे शिट्या वाजतायत. मलाही हुक्की आली की आपण ही शिटी वाजवावी. मी तोंडात बोटं घातली आणि फुर करायला लागलो, शिट्टी काही वाजेना. माझ्या चुलत्याचं लक्ष गेलं, खाडकन मुस्काटात मारली आणि मला म्हणाले, अरे बेट्या, जर तमाशातली एवढी सुंदर बाई अप्रतिम नृत्य करताना तुला जर
साधी शिटी वाजवता येत नसल तर पाटलाच्या पोटाला आलाच कशाला. इथे आमचं एज्युकेशन सुरू झालं. पण आज मी त्रयस्थपणे विचार करतो त्यावेळेला मी स्वतःला प्रश्न विचारतो की हे आताचे चौपुल्याचे तमाशाचे नाच सोडून द्या, त्या फडकत्या पत्राच्या लावण्या. त्यावेळेचे तमाशे म्हणजे साहित्य संस्कृतीचं अंग होतं. आणि मग मी विचारतो की मला तमाशानं काय शिकवलं. मला नृत्यकला कळली, मला गायन कला कळली. अरे दत्ता महाडिक आणि साहेबराव नांदवळकर या नावाचे दोन अतिशय उत्तम संगीतकार होते. ते नट होते पण अतिशय उत्तम असे संगीतकार होते. संगीतकारांचं जीवन किती महत्वाचं आहे, काय आहे. 10 वर्षापूर्वी मी इलिया राजांना घेऊन आलो तो अजिंठा आणि वेरूळला दाखवायला. दक्षिणेतले लोक अजिंठा वेरूळला इलिया राजा दिसले की 200 फुटावरनं पळत यायचे, पाया पडायचे. औरंगाबाद एअरपोर्टवर ते पाया पडत होते. आणि आता मला डॉक्टरांनी आठवण करून दिली इथे की तुमची आणि आमची भेट ही इलिया राजांच्या वेळेला झालेली होती. त्यावेळेचे संवाद, राजा हरिश्चंद्र नावाचा वग बघितला मी, कारुण्यानं भरलेला. आणि आपल्याला माहिती आहे की समाज जीवनाची ओढ, गोरगरिबांची अश्रू, त्याची किंमत महात्मा गांधींना तेव्हा कळाली जेव्हा त्यांनी राजा हरिश्चंद्र नावाचं नाटक पाहिलं होतं. आणि त्यातून त्यांनी तो वसा घेतला. काळूबाळूंनी सादर केलेलं राजा हरिश्चंद्राचं नाटक. आणि पुढे MA ला असताना शेक्सपियरच्या एकाहून एका मोठ्या अशा दुःखांतिका या दोन्हीची कंपॅरिझन मी करत होतो. त्यावेळेला माझ्या मेंदूच्या तळात कुठंतरी आठवण होती की एवढी दुःखांतिका शेक्सपियरच्या तोडीची मला दाखवली ती माळा मुरडाच्या आमच्या कलावंतांनी. आणि म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. झाडाझडतीसारखी कादंबरी लिहिली. आता सुद्धा मला लोक भेटतात, झाडाझडतीची आठवण करून देतात. मित्र, मला असं वाटतं की कोणताही लेखक हा ऐतिहासिक लेखक नसतो, सामाजिक लेखक नसतो, ग्रामीण लेखक नसतो. लेखक तो असतो जो सच्च्या माणसांची कहाणी मांडतो. आणि त्यामुळं झाडाझडतीचा नायक खैरमोडे गुरुजी. खैर म्हणजे खैराचं झाड, त्याच्यावर कुऱ्हाड घातली तरी कुऱ्हाड तुटते पण झाड तुटत नाही. असा तो चिवट हरिजन गुरुजी, दलित गुरुजी मी उभा केला होता. त्याच्यासाठी मी जेवढं रक्त ओकलं तेवढंच मी सुभाषचंद्र बोस, तेवढंच मी संभाजी राजांसाठी सुद्धा रक्त वेचलेलं आहे. मला असं वाटतं की लेखकांनी जीवनाच्या काठावर न उभं राहता त्या डोहात उडी घेतली पाहिजे. त्या डोहात आपण डुंबलो पाहिजे. त्या कॅरेक्टर बरोबर आपण जगलं पाहिजे. मी 12 वर्षापूर्वी छत्तीसगडची निवडणुकीला गेलो होतो सेंट्रल ऑब्झर्वर म्हणून. आणि त्या छत्तीसगड पासून बंगालच्या हद्दीवरच्या एका खेड्यामध्ये एक मनुष्य शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी हिंदी वाचत होता. म्हणजे शिवाजी सावंत त्या मृत्युंजयच्या, त्या कर्णाच्या आणि महाभारताच्या व्यक्तिरेखांशी जगले होते म्हणून त्यांनी ते मांडलं. म्हणून मला असं सांगायचं की नव्या लेखकांनी लगेच अर्ध्या हळकुंडानं पिवळं न होता हळकुंड चांगलं भिजू द्यावं. कारण लोणचं मुरल्याशिवाय त्याला गंध सुगंध सुटत नाही. मी अलीकडे पाहतो की लेखक, आमचे नवकवी आणि लेखक पुस्तक लिहितात, प्रयत्नपूर्वक चांगलं लिहितात, त्याच्यासाठी 3 महिने लावतात. आणि त्याचा प्रचार करण्यासाठी पुढे 3 वर्ष हे संमेलन ते संमेलन, याला भेट द्या त्याला भेट द्या. अहो लिहा ना माझं परीक्षण वगैरे. असं नका करू. पानिपतच्या वेळेला मला हा अनुभव आला. अनेक ठिकाणी मला चपराक बसली. दिवाळी अंकात कोण लेख घेत नव्हतं. साहित्य कुठल्या विभागीय संमेलनात नाव असलं तरी लोक लुटून लावायचे उशीर झालं तर. चिडलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला जर उत्तम शिकारी व्हायचं असेल तर कुंपणावरची पाखरं मारण्याऐवजी वाघाच्या एखाद्या जिवंत पटामध्ये घुस, टांग्यात घुस. आणि वाघानं जर तुला मारला तरी लोक म्हणतील की अरे वाघाला मारताना मुलगा मेला. आणि वाघाला जर तू ठार केलास तर इतिहास तुझा होईल. आणि 6 वर्ष 6.5 वर्ष
पानिपत पानिपत याशिवाय मी काही लिहिलं नाही आणि म्हणजे काही विचार केला नाही. आणि मग एकदा पानिपत प्रकाशित झाल्यावर लोक मला शोधत यायला लागले, मला कार्यक्रमाला बोलवायला लागले, परीक्षक म्हणायला लागले आम्ही तुमच्यावर लिहितो वगैरे वगैरे. तर लेखकांनी जास्त श्रम आजच्या पिढीनं हे आपल्या प्रत्यक्ष लेखनामध्ये घालायला पाहिजेत असं मला वाटतं. शेवटी मित्रांनो, शिवाजी सावंत असो किंवा रणजित दादा असो किंवा माझी काही पुस्तकं अनेक वर्ष का चालतात? कारण त्या व्यक्तिरेखांशी आम्ही भिडतो. इब्राहिम खान गारदी पानिपतातला भाऊसाहेब पेशव्यांबरोबर पानिपतला गेला. इब्राहिम हा कवायती फौजी म्हणजे बंदुका घेऊन रस्त्यानं जाणारी त्याची फौज. तो म्हणाला की तुम्ही जर घोड्यावरनं गेला तर आम्ही मरून जाऊ. पण भाऊसाहेबांनी त्याला वचन दिलेलं होतं आणि म्हणून इब्राहिमनं सांगितलेलं होतं की जिथे तुमचा जोडा पडेल तिथे माझ्या देहाचा तुकडा पडेल. हे मला ओरिजिनल सापडलेलं होतं. पुढं प्रत्यक्ष पानिपतावर ज्या दिवशी युद्ध झालं त्या युद्धामध्ये इब्राहिम खान गारदीचा जावई मरण पावला, धाकटा बाहू मरण पावला, पुतण्या मरण पावला आणि त्याची 11,000ची फौज सगळी नाकाम झाली, मृत्युमुखी पडली. आणि पानिपतचं युद्ध संपल्यानंतर ज्या वेळेला अहमदशाह अब्दालीला कळतं, एवढंच मला कळलेलं होतं की अहमदशाह अब्दालीनं त्याला बोलावून घेतला आणि त्याला सांगितलं की तू आमच्याकडे काय येत नाहीस. तर तो म्हणाला माझ्या धन्यासाठी मला येता येणार नाही, एवढंच होतं. पण त्या प्रसंगामध्ये मी एवढा बुडून गेलेलो होतो की ज्या वेळेला अहमदशाह अब्दाली बोलवतो इब्राहिम खान गारदीला, त्यावेळेला इब्राहिम समोर उभा राहतो काळ्या कड्यासारखा, 250 जखमा त्याच्या अंगावर आणि अंगातून रक्त टिपकत असतं, डोळे रक्ताळलेले असतात. आणि जेव्हा अहमदशाह अब्दाली म्हणतो ए इब्राहिम, अरे बेटा काय तू तुझी हालत करून घेतलीस, अरे अल्लाने तुझ्यावर किती खैर केली होती, तू जर आम्हाला येऊन मिळाला असतास तर काबूल कंदाहारच्या भिंती तुझ्या पुढे झुकल्या असत्या असं म्हणतो. आणि तरी पण म्हणतो की चल 1000 गुन्हे तुझे जे आहेत ते आम्ही तुला माफ करतो, पण आज सुद्धा परवरदिगारची इच्छा आहे तू ये आणि आम्हाला सामील हो. त्यावेळेला इब्राहिम म्हणतो की आलमपणा, शुक्रगुजार, तुमच्या औदार्याबद्दल हा आभार आहे, पण मी माझ्या धन्याला वचन दिलेलं होतं आणि धन्याला दिलेलं वचन हे अंगावरची कपडं कधीही कापडं काढून फेकावीत तसं मला मोडता येणार नाही. मी माफ करा, मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. अब्दाली म्हणाला ठीक आहे बेटा, जाओ अपने मुलुक में जाओ. इब्राहिम खान गारदी चालत 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 त्या डेऱ्याच्या तोंडापर्यंत गेला. पुन्हा बादशाला शंका आली, इब्राहिम यहाँ ये. पुन्हा विचारलं की तुला मी आता मुक्त केला, आजाद केला, यानंतर तू काय करणार? तेव्हा इब्राहिमनं अब्दालीच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्याला डोळा देत सांगितलं, अलमपणा, मी आता तरी काय करणार? मी एवढंच करणार, जर परवरदिगारनं मला ताकद दिली तर मी दक्षिणेत जाणार, पुन्हा फौज बांधणार आणि अल्लाह तालाच्या आशीर्वादानं एक दिवस मी काबूल कंदारवर हल्ला करणार आणि माझ्या धन्याच्या रक्ताचा सूड घेणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अब्दालीनं त्याला ठार मारा असा आदेश दिला आणि त्याचे 100-200 तुकडे करून ते घारी गिधाडानं टाकलं. ह्या इब्राहिम खान गारदीचा वंशज मला पुण्यात आली 1-2दा भेटला आणि त्यानं सांगितलं की माझ्या पूर्वजांनी इब्राहिम खान गारदीने पराक्रम केला होता, पण तो पराक्रम तुमच्या शब्दानं मौतिक माळेसारखा आमच्या गळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. लेखकाची ताकद ही असते. कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये हो याती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती, असं उगाच म्हटलेलं नाही. गोविंदाग्रजांनी शब्द मराठी जे आहेत, मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, जुळवावी तशी जुळते, असे आमचे दादोबा इंदुरीकर तमासगीर म्हणतात. आचार्यात्र्यांचं
काव्य आहे, 100 वर्ष झाली त्याला आता. विडंबन काव्य, झेंडूची फुले, नवीन जोडपे जाई मुंबईला बोगदा तो आला. आता नवीन जोडपं म्हणजे 100 वर्षापूर्वीचं असू दे किंवा आता कॉम्प्युटर युगातला असू दे, गंमत आहेच. नवीन जोडपे जाई मुंबईला बोगदा तो आला, घाबरली बाला आणि घाबरूनच मिठी मारी शेजाऱ्याला. थोडासा शब्द इकडचा तिकडे झाला की काय माणसाचा हव्यास, माणसाचे गुण दोष. आता चहाटळपणा, वृद्धत्वातला चहाटळपणा आणि वृद्धत्वातली भांडणं. आचार्यात्र्यांनी लग्नाची बेडीमध्ये लिहिलंय की गोकर्ण आणि गार्गी यांच्यातला संवाद. गोकर्ण बाबाची 5 लग्न झालीत तरी सुद्धा अजून एक व्हावं असं त्याला वाटतं. आणि गार्गी त्या म्हाताऱ्याला सांभाळता सांभाळता नाकीनऊ येते आणि ती म्हणते, बाई किती हे जगातले म्हातारे दुष्ट, खास्ट, बोगस. मला तर असं वाटतं की जगातले सगळे म्हातारे एकत्रित गोळा करावे, नारळाचं उंच झाड बघावं आणि नारळाच्या उंच झाडावर सगळ्या म्हाताऱ्यांना बसवून झाड खालून चांगलं गदगदा गदगदा हलवावं. गोकर्ण बाबा म्हणतात, हलवा हलवा, झाड जितकं हलवायचं तितकं हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील पण म्हातारे पडायचे नाहीत. आता हे जे आहे शब्द किंवा कवी आमचे कुसुमाग्रज यांचे शब्द, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळून या गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातील आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र वाव्या कळा. हे आजच्या 18-19 वर्षाच्या फाकड्या पोराच्या ओठावरचे शब्द वाटतात, जे त्या आमच्या महाकवीनं लिहिलेले आहेत. असं हे मराठीचं सौंदर्य आहे. मोल्सवर्थ नावाचा इंग्रज साहेब घेऊन गेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत घोड्यावरनं फिरून त्यानं शब्दकोश गोळा केलेला आहे. आणि त्या शब्दकोशामध्ये शिव्या, मराठीतल्या सर्वात भारी शिव्या आणि सर्वात भारी ओव्या सगळं त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे मराठी भाषा मऊ मेना ऊन आम्ही विष्णुदास, कठीण वज्र असं भेदू ऐसे म्हणतो. पण मराठी भाषा एवढी तिखट आहे की चापकासारखा फटका बसला तर ती समोरच्याचं रक्तमांस काढेल एवढा फटका तीव्र असतो. आणि आपल्याला माहिती आहे सवत हे प्रकरण किंवा नवऱ्याचं भानगड किंवा नवऱ्याचा चाहटळपणा, दुसरीकडे बघणं, या विषयावर बंदी आणली तर संध्याकाळच्या 90% टीव्ही सिरियल बंद पडतील. कारण हे सगळं हेच बघतो आपण की नवरा कसा वागावा किंवा असा वागला तर कसं होईल. कारण सवत ही कुणाला नको असते. पण मराठीमध्ये एक म्हण आहे, ती थोडीशी माइंड करून मी सांगतो. ती म्हण अशी आहे की सवतीचा म्हणजे द्वेष किती करावा. तर ती बाई म्हणते, एक वेळ नवरा मेला तरी चालल पण सवत विधवा झाली पाहिजे. ह्या एका वाक्यामध्ये किती काव्य आणलेलं आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतली ही कथा, कहाण्या, हे सगळं मराठी शब्दामध्ये एवढा संचय आहे की तो तुम्ही मुळातून वाचण्यासारखा आहे. मला खूप म्हणजे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मी जगातल्या अनेक महापुरुषांची चरित्र वाचली, राजकारण्यांची वाचली, शास्त्रज्ञांची वाचली आणि शेवटी माझे डोळे आणि माझं मन, माझं हृदय थांबलं ते एका मंत्र पावलाशी. आणि ती मंत्र पावलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यापेक्षा मोठं काही नाही असं माझं मत आहे. महाराजांनी जो आपल्या आयुष्यात पराक्रम केला, किती मिळालं असेल महाराजांना आयुष्य? 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्षाचं आयुष्य. तुम्ही आम्ही 49 होईपर्यंत काय केलं आणि महाराजांनी काय केलं? महाराजांचा हा पराक्रम पाहून बऱ्याच वेळेला मी देवाशी भांडतो स्वप्नावस्थेत आणि देवाला म्हणतो, हे देवा, माझ्या राजांना आणखी एक 10 वर्षाचं जर आयुष्य दिलं असतंस तर.
देव मला विचारतो, बोल बेटा, दिलं असतं, समज 10 वर्ष दिली असती तुमच्या महाराजांना, महाराजांनी काय केलं असतं? मी देवाला तिथल्या तिथे तोंडावर सांगतो की अरे देवा, फक्त 10 वर्षांचं आयुष्य माझ्या राजाला तू द्यायचं होतंस. माझी खात्री आहे की भीमा आणि कृष्णा कोयनेच्या काठी नाचलेली मराठ्यांची घोडी लंडनच्या थेम्स नदीच्या काठी महाराजांनी नाचवल्याशिवाय राहिली नसती, एवढं मला नक्की माहिती आहे. महाराजांच्या वर मी शिवाजी महासम्राट नावाची कादंबरी लिहितोय. 3 भाग आले, ते तुम्ही वाचा, मी विस्तारानं सांगत नाही. पण महाराजांचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की महाराज सह्याद्री पुत्र होते. इथला रान, इथला वारा, इथले ऋतू हे सगळं त्यांना माहिती होतं आणि म्हणून या भूमीचा अभ्यास करून महाराज मोठे झाले. 2 फेब्रुवारी 1661 हा दिवस, उंबरखिंड लोणावळ्याजवळ, लोणावळ्यापासून अगदीच शेजारीच कुरवंडे नावाचं गाव आहे आणि तिथून खाली गेलं की एखाद्या खोल विहिरीत गेल्यासारखी ती खिंड आहे आणि ती खिंड साधी सुधी नाही. आज सुद्धा मी 2-3 वेळा जाऊन आलो. 6.5 तास लागतात त्या खिंडीतून उतरून पलीकडे जायला. आणि कारतलब खान आणि रायबागन यांची फौज 25,000ची तिथून चालली होती. महाराजांचेच काही गड किल्ले पुढं जाळण्यासाठी, तोडण्यासाठी. राजांना कळालं आणि त्या खिंडीमध्ये, ऐन खिंडीमध्ये महाराजांनी गाठलं. रायबागन आणि कारतलब खान, आजूबाजूनं शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा सगळीकडून येऊ लागल्या. ढोल वाजू लागले, डब वाजू लागले चारी बाजूनं. आणि मग कारतलब खानाला कळलं की कमीत कमी झाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य 70 ते 80 हजाराच्या खाली नसणार. आणि म्हणून जीव वाचवण्यासाठी तो शरण आला. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की अंगावरची वस्त्र फक्त बरोबर ठेवायची, सगळी शस्त्र, हाती गोटी सगळं इथं टाकायचं आणि पळून जायचं. ती 25-26 हजार सैनिक त्या खालापूरच्या दिशेनं पळून गेले. महाराजांनी ते सगळं सामान वेचलं. मित्र हो, ही 26,000ची फौज जेव्हा राजांनी उंबरखिंडीमध्ये पळवून लावली होती, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांच्याबरोबर फक्त 1200 जण होती. पण त्या 1200 जणांनी त्या रानामध्ये ढोल तुताऱ्या वाजवून असा कल्ला मांडलेला होता. हे आमच्या महाराजांचं वैशिष्ट्य. नेताजी पालकर म्हणजे जळता वारा आणि पेटता निखारा. नुकतंच माझं आसमान भरारी नावाची कादंबरी आलेली आहे. शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सटकले याच्या बाबतीत खूप काही नवनवीन घटना मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, नवीन प्रमेय मांडलेली आहेत. पण ती मुळापासून वाचा, नाहीतर एवढीशी चिटुरी वाचायची आणि लगेच सोशल मीडियावर उधळायचं, याला अर्थ नाही. त्याला मुळापासून अभ्यास करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज 12 मे ते 17-18 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये 3-3.25 महिन्यामध्ये औरंगजेबानं किमान 5 वेळा त्यांना ठार मारायचा प्रयत्न केला होता. नवे हुकूम सोडले होते, ते हुकूम इतिहासात आहेत. 23 जुलैला शिवाजी महाराजांना सटकून जाण्यासाठी स्वामी परमानंदांनी एक मोठा डाव खेळलेला होता. त्यावेळेला 23 जुलैला औरंगजेब शिकारीवर गेलेला होता, पण औरंगजेब सावध होता, त्यानं तो डाव हाणून पाडलेला होता. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला महाराज पेटाऱ्यातून निघून आले, त्यावेळेला मग औरंगजेबानं सगळ्यांची झाडाझडती घेतली आणि कसे शिवाजी पेटाऱ्यातून पळून गेले. त्यांना सांगण्यात आलं की छोटा पेटारा हा संभाजी राजांसाठी होता. औरंगजेब हसला आणि म्हणाला, तुम्ही मूर्ख आहात का? 12 मे पासून कालपर्यंत कालच्या माझ्या दरबारात सुद्धा संभाजी राजा उपस्थित होता. संभाजी राजाला कधीही आम्ही अटकाव केला नव्हता. रात्री दिवसा ते सगळीकडे फिरायचे, तर त्यांना पेटाऱ्यातून जायची गरजच काय? शिवाजी राजे एक कर्तव्यदक्ष पिता होते, त्यामुळं आपल्या पोराचा पेटाऱ्यात टाकून श्वास कोंडायचं त्यांना काय कारण? त्यांनी यमुनेजवळ संभाजीराजांना सांगितलं असतं, लपून बस, मी इकडून घोड्यावरनं येतोय किंवा अन्य मार्गाने येतोय. तर हे शक्य नाही.
आणि औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याची हरणं होती. तेव्हा काळापासून हरणांचा मोठा तळ होता. औरंगजेबानं 2 हरणं आणली. एक मोठं हरण मोठ्या पेटाऱ्यात आणि छोटं हरण छोट्या पेटाऱ्यात. आणि जिथपर्यंत महाराज गेले होते तिथपर्यंत ती हरणं नेण्यात आली. परिणाम काय झाला की मोठं हरण मृत्यू पावलं आणि छोटं बेहोश झालं. त्यावेळेला औरंगजेब हसला आणि म्हणाला की तुम्हाला महाराष्ट्राची भूमी माहिती नाही, मराठ्यांची माती माहिती नाही, कारण तुम्ही महाराष्ट्रात कधी राहिला नाही. मला माहिती आहे. औरंगजेब म्हणतो कारण माझं बालपणच महाराष्ट्रात गेलेलं आहे. जुन्नर गावी ज्या वेळेला माझ्या वडिलांना शहाजहानला हद्दपार केलेलं होतं जहांगीरनी माझ्या आजोबांनी, त्यावेळेला 5-6 वर्ष मी जुन्नरला राहत होतो. त्यामुळं मराठ्यांची माती, मराठ्यातली माणसं, मराठ्यांची भूतं, कोकणातली भूतं, खवस लावसट सगळं मला माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या की 3 वर्षापूर्वी आमचे शाहिस्ते मामा पुण्याला गेले होते. शिवाजी राजाने त्यांच्या 3 उंगल्या काटल्या. त्या रात्री आमची फौज पळायला लागली कारण मराठे रानातून पळतायत. आमची पागल 10,000ची फौज पाठोपाठ पळाली आणि प्रत्यक्ष जंगलात लक्षात आलं की शिवाजी राजांनी बैलांच्या शिंगांना पोत बांधलेले आहेत आणि बैल पळतायत. म्हणजे शिवाजी राजा हा एवढा हुशार आहे की पागलो हे ध्यानात ठेवा, त्यांनी मामासाठी बैल वापरले आणि भाच्यासाठी पेटारे वापरले. तो पेटारे वापरतोय म्हणून तुम्ही पेटाऱ्याकडेच बघत राहिला आणि इतर पर्यायांचा तुम्ही कधी विचार केला नाही. शिवाजी महाराज ज्या वेळेला परत येतात महाराष्ट्रात त्यावेळेला ते झारखंड आणि छत्तीसगड राज्यातून आलेले होते. पलामू नावाचं राज्य होतं आदिवासी राजाचं. त्या पलामूच्या राजांनी आदिवासी राजांनी त्यांना मदत केलेली होती. पलामूच्या वाड्यावर अचानक दाऊद खानानं हल्ला चढवलेला होता. हा दाऊद खान कोण तर शाहिस्ते खानाचा भाचा, शिवाजी महाराजांचा सूड घेण्यासाठी. आज सुद्धा तुम्ही पलामूला गेला ज्याला मेदिनी नगर म्हणतात, तिथे त्या कोमल नावाची सुंदर नदी, मोठी नदी त्या झारखंड मधून वाहते. त्या नदीच्या काठी शिवाजी ग्राउंड किंवा शिवाजी मैदान म्हणून 20-25 एकराची जागा 300 वर्षापासून ओळखते, कारण शिवाजी राजे त्या ठिकाणी उतरलेले होते. ह्या सगळ्या खुणा मी शोधल्या आणि या कादंबरीचा शेवट असा केला की औरंगजेबाची 10.5 लाखाची फौज होती. जिजाऊ साहेब विचारतात, आणि मराठ्यांची फौज कधी 1 लाखाच्या वर नव्हती, त्यामुळे जिजाऊ साहेब विचारतात की बाळराजे तुम्ही ज्या वेळेला ही 10.5 लाखाची शस्त्रास्त्र पार करून इथं पोचलात कसे? त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात की आऊसाहेब मी एकच केलं की औरंग्याच्या आबूच्या स्वप्नात सुद्धा न दिसणारा रस्ता मी पकडला, म्हणून मी तुमच्यापर्यंत जिवंत आलो. मला असं वाटतं की इतिहास तोच असतो, कागदपत्र तीच असतात. लेखकाने त्यातला नवा अर्थ शोधणं गरजेचं असतं. आणि पुन्हा एकदा मी माझ्या भाषणाची अखेर करताना तुम्हाला मुद्दाम सांगेन की माय मराठीला विसरू नका, मराठी शब्दांना विसरू नका. इंग्रजी शाळांसारखे आपल्या पोरांच्या पायात बूट नाहीत, सॉक्स नाहीत, थाट नाही, बस नाही, याला काही अर्थ नाही. डोक्यामध्ये काय आहे त्याचा विचार करा. गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जे शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय कीर्तीला पोहोचले त्यापैकी 98% शास्त्रज्ञ हे झेडपीच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, हे म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलेले आहेत. जगामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो साहित्याला. आतापर्यंत जे नोबेल पुरस्कार दिले त्याच्यापैकी 90% पुरस्कार हे मातृभाषेतून शिकलेल्या मंडळींना मिळालेले आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून माय मराठी, ह्या माय मराठीचा शोध आपण पुन्हा घेतला पाहिजे, तिची भक्ती आपण केली पाहिजे. मी सातारला बोललो तेच इथं उद्घृत करतो की तुम्ही आम्ही पापी आहोत. गेल्या 40 वर्षातलं शासन आणि प्रशासन हे मराठी विरोधी आहे. अरे काय लायब्ररीची पोस्ट होती,
माध्यमिक शाळेमध्ये ती पण बंद केली. आणि मग 10,000 पुस्तकं आहेत ती सांभाळायची कोणी? म्हणे 4 शाळांनी एकत्रित करा आणि त्याला एक ग्रंथपाल करा. अरे त्या मंत्रालयातल्या बाबूला बोलवा आणि कोकणातली एक शाळा किती किलोमीटरवर लांब असते ते त्याला दाखवा. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या गेल्या 40 वर्षातल्या राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा माय मराठीचं नुकसान केलेलं आहे. आम्ही पाप केलेलं आहे. तुम्ही आम्ही मुलं मराठी शाळेऐवजी इंग्रजी आणि इतर शाळेमध्ये घातली. पण आपल्या भारतीय धर्मामध्ये पाप केलं तरी पापशालनाची सोय असते. आता आपण पापाचं शालन करूया, किमान आपल्या नातवंडांना तरी मराठी शाळेत टाकूया आणि ज्ञानोबा तुकोबाचा रस्ता दाखवूया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रहो, इथे काय होतं की मगाशी जो उल्लेख केला तो मला करणं भाग आहे की मराठीमध्ये जे गट तट आहेत त्या गटातटांनी, म्हणजे मी एके ठिकाणी म्हटलेलं होतं की महाराष्ट्रातल्या सहकार उद्योगात साखरेमध्ये जेवढं राजकारण आहे, ऊसामध्ये जेवढं राजकारण आहे, त्यापेक्षा मोठं राजकारण हे मराठी साहित्यात आहे. प्रत्येक विद्यापीठामध्ये आपापल्या टोळ्या आहेत, आपापले बाबा आहेत. हे बाबा फक्त आपल्याच शिष्यांची पुस्तकं लावतात किंवा मग शिवाजी विद्यापीठात तुमचं हे पुस्तक घेतलंय, आता मराठवाड्यात हे घ्या असा देण्या घेण्याचा व्यवहार घडतो. त्यातून चांगल्या लेखकावर अन्याय होतो. माय मराठीचा एक होणारा लेखक अण्णाभाऊ साठे यांच्यावर मराठी समीक्षकांनी अन्याय केलेला आहे. कारण 1962 साली माकडीचा माळ कादंबरी आली, जी मॅजेस्टिक प्रकाशननं प्रकाशित केली होती. पण भारतामध्ये भटक्या आणि विमुक्तांच्या जीवनाचा लसावी मांडणारी ती पहिली कादंबरी होती जिचा विचार आम्ही केला नाही. फकीरा कादंबरी खऱ्या अर्थ आपण वाचली नाही आणि महानगरीय साहित्याचा पाया अण्णाभाऊंनी कसा घातला हे मी माझ्या ग्रंथात 40 पानं लिहून बेंगलोर, कलकत्ता, मद्रास या सगळ्या दिल्ली शहरांचा विचार करून प्रमेय मांडलंय. पण अण्णाभाऊंवर मोठा अन्याय झाला आणि मला इथं नाईलाजानं सांगावं लागतं की गेल्या 20-25 वर्षात या मराठवाड्याच्या भूमीमध्ये एक महान कादंबरीकार होऊन गेला, जो तुम्हाला वाचता आला नाही, जो तुम्हाला पचवता आला नाही. त्या कादंबरीकाराचं नाव बाबू बिरादार. पुण्याच्या देशमुख प्रकाशननं बाबू बिरादारांच्या एकापेक्षा एक अव्वल कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या आहेत. अग्निकाष्ट, संभूती यासारख्या कादंबऱ्या तुम्ही वाचा किंवा अंतपुरुष सारखी कादंबरी वाचा. ह्या कादंबऱ्या अखिल भारतीय ताकदीच्या होत्या. पण बाबू बिरादार हा इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरकडे एका खेड्यात पडले. ते लेखकांच्या गटातटात पडले नाहीत म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला. दुर्दैवानं मला हेही सांगितलं पाहिजे की काही वर्षापूर्वी एक मोठा पुरस्कार अखिल भारतीय दर्जावरचा त्यांना मिळत होता. पण त्यावेळेला दुसऱ्या एका जुन्या लेखकाला उपकृत करायचं होतं म्हणून बाबू बिरादारवर अन्याय झाला. पण सगळे जे परीक्षक होते त्यांनी 15-15 मिनिटं बाबू बिरादार हे मोठे कसे लेखक आहेत आणि खरंच मोठा लेखक आहे हे मान्य केलं होतं. पण वास्तवात आलं नाही. हे असं होता कामा नये. जी लिहिणारी चांगली मुलं आहेत, वृद्ध असोत, तरुण असोत, मोठे लेखक असोत, तुम्ही निरक्षीर विवेक बुद्धीनं पहा. त्याची जात पाहू नका, त्याचा पंथ पाहू नका, रंग पाहू नका, त्याच्या सच्च्या शब्दांना तुम्ही किंमत द्या. आता तुम्ही जी औरंगाबादवरची कविता वाचली, मला एका लेखकाची आठवण आली. आपले डॉक्टर दादा गोरे यांनी गेल्या 10-15 वर्षातल्या कादंबऱ्यांचा मोठा आढावा घेतलेला आहे. त्याचं परीक्षण मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं होतं. मी महाराष्ट्र टाइम्सला कळवलं की 200 शब्दामध्ये हे भागणार नाही. दादा गोरेंचं काम एवढं प्रचंड आहे की तुम्हाला संपूर्ण पान लावावं लागेल. ते म्हणाले लेख तरी पाठवा. मी लेख पाठवला आणि 1.5-2 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्सनं अख्खं पान लावलेलं होतं. नव्या पिढीतल्या लेखकांचं त्यांनी स्वागत केलं. तसं आपण स्वागतशील असलं पाहिजे.
आणि तुम्ही औरंगाबादवरची कविता वाचताना मला आणखी एका तरुण भटक्या जमातीच्या लेखकाची आठवण झाली, ज्याचं नाव अशोक पवार. बिराड नावाचं आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे. हा बेलदार समाजातला लेखक गावखोरी नावाची अतिशय सुंदर कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे गेल्या वर्षी, आणि लोकवाङ्मयनं ती प्रकाशित केलेली आहे. आणि ती औरंगाबादच्या बॅकग्राऊंडवर आहे. औरंगाबादमध्ये लेखक कसा येतो, कसा शिकतो. शबाना नावाची एक मुस्लिम मुलगी त्याच्या प्रेमात पडते. जी शबाना पुरोगामीचा विचार करून औरंगाबादमध्ये मोर्चे काढते. मला ही गावखोरी कादंबरी वाचताना शरदचंद्र यांच्या श्रीकांत कादंबरीची आठवण आली. कारण या एका कादंबरीमध्ये या लेखकानं 3 एवढ्या प्रचंड ताकदीच्या स्त्रिया उभ्या केलेल्या आहेत. स्त्रिया उभं करणं ही साधी गोष्ट नसते. स्त्रियाला नावं ठेवणं सहज कुणालाही शक्य आहे, पण स्त्रीचं मूर्तिमंत रूप 2 भटक्या समाजातल्या आणि 1 मुसलमान. मला असं वाटतं की भारतीय दर्जावरच्या कादंबऱ्या वाचताना श्रीकांत नंतर गावखोरीमध्ये मी अडकून गेलेलो होतो. मला हे सांगायचं आहे शेवटी की जेव्हा समाजामध्ये उलतापालत होते, विषमता माजते, जातीभेद माजतो, अंतर्कलह होतो, विवेक हरवतो, अशी ज्या वेळेला घाबरगुंडी उडवणारी परिस्थिती असते, विवेकशून्य परिस्थिती असते, अशा उलतापालतीचं पीक हे उत्तम नाटककार आणि उत्तम कादंबरीकारांसाठी खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळं समजा आता मुली शिकल्या पाहिजेत असं आपण म्हणतो, सावित्रीबाईचं नाव घेतो. आता पहिल्या पिढीतल्या मुली येत आहेत. गेल्या 2-3 वर्षामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, रात्री बेरात्री पुण्यातून वावरणाऱ्या ज्या मुलींच्या पदरी मृत्यू आला, घातपात झाले, त्यांच्या हत्या झाल्या, टेक्निकल क्षेत्रातल्या किंवा अनेक ठिकाणी डॉक्टर म्हणून झेडपीच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मुलींनी राजकारण्यांना हवे तसे दाखले लिहून दिले नाहीत, म्हणून त्यांच्या जीवनात जो काळोख आला आणि कोवळ्या मुलींना संपवण्यात आलं, हा विषय काय कथा कादंबरीला आणि नाटककाराला आव्हान देणारा नाही. उलट मला असं वाटतं की मी सुद्धा त्या बाबतीत स्वतःला जबाबदार समजतो. आज समाजातलं वास्तव हे पूर्वेकडं आहे आणि मराठी लेखकांची प्रतिभा आणि कल्पना पश्चिमेकडं जुकांड्या खाते. तुम्ही वास्तवाला सामोरं जा आणि उद्या उत्तम नाटकं आणि उत्तम कादंबऱ्या लिहिण्याचा हा काळ आहे, त्याचा फायदा आपण जरूर घ्यावा असं मला वाटतं. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, बराच उशीर झालेला आहे, त्यामुळं फार मी काही बोलत नाही. फक्त एक अर्ध्या मिनिटामध्ये मी संपवतो. मी जोशी बुवाने ऐकलंय, काही ठिकाणी मी सांगितलंय की मी ज्या वेळेला प्रांत होतो ठाण्याला, त्यावेळेला मला एक नोटीस आली. एका तलाट्याला मी काढून टाकलेलं होतं, निलंबित केलं होतं, आणि कल्याणच्या कोर्टाने नोटीस पाठवली की या फलाना तारखेला या. मी वकील पाठवला, मला जायची काही गरज नाही. कोर्टाने परत नोटीस पाठवली, मी पुन्हा मोठा वकील पाठवला. पुन्हा कोर्टाने फायनल नोटीस पाठवली की पुढच्या तारखेला तुम्ही आला नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट काढण्यात येईल. मी अजून मोठा वकील बघितला. तो मोठा वकील हसला आणि म्हणाला, इथे कायदा नाही आहे, इथे व्यवहार आहे. तुम्ही कशाला छोट्या गोष्टीसाठी, त्यांचा अभिमान आहे, तो अभिमानाला तुम्ही आडवे जाऊ नका, जा आणि थोडी साक्ष देऊन परत या. मी गेलो. कोर्टाने मला विचारलं, विश्वास महिपती पाटील तुमचंच नाव का? मी म्हटलं होय. हा फलाना तलाठी तुमच्याकडे काम करत होतं का? हो. या तारखेला तुम्ही निलंबित केलं का? हो. ही सही तुमचीच का? हो. बरं, मग आता कुठली पुढची कादंबरी लिहिताय? पुढचा प्रश्न. आणि मग माझ्या लक्षात आलं की न्यायमूर्तींनी मला कशासाठी बोलवलंय. मी साक्ष संपवून खाली बसायला लागलो तर पांढऱ्या कपड्यातला शिपाई म्हणाला, साहेब गडबड करू नका, न्यायाधीश साहेबांनी घरून येताना तुमचाही डबा आणलेला आहे आणि दुपारचं जेवण त्यांना तुमच्या समवेत घ्यायचं आहे.
मग न्यायाधीशांनी सांगितलं मी वराडातला आहे, इकडे पुन्हा यायला संधी मिळेल न मिळेल, सही बघितली, माझे आवडते लेखक, म्हणून थोडासा दांडगावा मी वापरला. पण या निमित्तानं मला असं सांगायचं आहे की मी काय लिहितो आहे किंवा काय लिहिणार आहे याकडे जर न्यायमूर्ती सुद्धा एवढ्या बारीक नजरेनं पाहत असतील तर या पुढच्या काळामध्ये न्यायदेवतेला सुद्धा चकित करणारं लेखन माझ्या हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या शब्दावर आणि वाणीवर तुम्ही जे प्रेम दाखवत आहात त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि आपली रजा घेतो.